कोणता हरी? ऐका, हरी हे स्वरूपवाचक पद आहे, लक्षात ठेवा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे, स्वरूपवाचक पद आहे बर का. म्हणून लक्षण करताना एक स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे, किंवा एक निर्गुण लक्षण आहे, एक सगुण लक्षण आहे, एक साकार लक्षण आहे, एक निराकार लक्षण आहे, एक मूर्त लक्षण आहे, एक अमूर्त लक्षण आहे. म्हणून मूर्त लक्षणामध्ये तुमचे राम आले, कृष्ण आले, पांडुरंग आले. आमचा हरी मात्र अमूर्त लक्षणामध्ये, स्वरूप लक्षणामध्ये, बाकीचे सगळे तटस्थ लक्षणामध्ये. आणि म्हणून आम्हाला तो हरी जपायचा आहे, पण नित्य जपायचा आहे, तो सत्य जपायचा आहे. आणि मी तो म्हणजे मुख हलेना, कंठ हलेना, जिव्हास परेना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. त्याला म्हणायचं नित्य सत्य मीत हरी पाठ, नित्य सत्य मीत हरी पाठ, नित्य सत्य मीत हरी आणि तो मेळ आपला जमलाय, लक्षात ठेवा बर का. आता एवढं सगळं आम्हाला प्राप्त झालं ना बर का. एकाच वाक्यात आमची उपेक्षा केली जाते की म्हणले ते ना त्यांचं काही सांगू नका, म्हणले ते आनंद संप्रदायाचे. असं संप्रदायावर आहे काय सांगा ना. एकाच गोष्टीवर तुम्हाला अभेर केला जातो, केवळ संप्रदाय म्हणून. म्हणून बाबा कधी म्हणले नाही आम्ही आनंद संप्रदायाचे. आणि आम्ही ह्या अधिकारी मंडळीच्या सोबत एवढे वर्ष राहिलो, एकाही अधिकाऱ्यांनी कधी आम्ही आनंद संप्रदायाचे म्हणून म्हटलं नाही. का? जेव्हा माऊलीने हे चार एकत्र आणले ना, मूळचे 5 संप्रदाय तुम्हाला सांगून द्या. मूळचे 5 संप्रदाय. त्यातला पहिला संप्रदाय सौर, सूर्याची उपासना. दुसरा गणपत्य, तिसरा शाक्त, चौथा शैव आणि 5वा वैष्णव. आता सूर्याची उपासना करणारे फक्त सूर्याला सोडून कोणाला मानित नाही. देवीची उपासना करणारे देवीला सोडून कोणाची उपासना करत नाही. भगवान शंकराची उपासना करणारे भगवान शंकराला सोडून कोणाला मानत नाही. गणपतीची उपासना करणारे भगवान गणेशाला सोडून कोणाची पूजा करत नाही. म्हणून हे मर्यादित राहिले महाराज, हे संकुचित राहिले आणि म्हणून भक्तीच्या अंगाने मागे पडले. राहिला 5वा संप्रदाय वैष्णव, हा मात्र व्यापक होता, सगळ्या अंगानं सगळ्यांना मानणारा होता. आणि म्हणून हा जगाच्या पाठीवर पुढे आला. पण पुढे येत असताना परत याचे 4 भाग पडले. 4 म्हणजे या संप्रदायाचे अंग आहेत, ते भेद नाही. हो, एक चैतन्य असेल, एक स्वरूप असेल, एक प्रकाश असेल, एक आनंद असेल. हे एकाच वस्तूची 4 अंग आहेत. जसे अंतःकरणाचे 4 अंग आहेत ना, मन बुद्धीची अहंकार, तसे त्या वैष्णव संप्रदायाचे ही 4 अंग आहेत. परत काळाच्या ओघामध्ये ही मागे पडले महाराज. पण राहिला तो आनंद, तो मात्र आजही जसाच्या तसा हा सूर्य आणि हा जयद्रथ हा अनुभव जो येईल त्याला देण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून त्या अनुभवाचा उदो करायचं सोडून दिलं, पण त्याची उपेक्षा केली जाते. का उपेक्षा केली जाते? तर तुम्हाला सोडून तो अनुभव कोणालाच आलाच नाही म्हणून उपेक्षा होते. मला आता जाणकार मंडळी सगळी एका संताला बहिष्कृत केलं ह्या वारकरी संप्रदायाने. कोणाला त्या संताचं नाव सांगता येईल का? नाही, ते तर आपल्याच मालिकेत. त्या संताचं नाव आहे रामदास स्वामी. कोणी जर दासबोध वाचत असेल ना, तर कारण बाकीच्या संतांनी माऊली सारख्यांनी ज्ञान सांगितलं, पण असं इनडायरेक्ट सांगितलं, कोणाच्या नाकाला झुंबण असं सांगितलं नाही बरं का.
पण आपले महाराज मंडळी जसं सांगत आहेत ना त्याच तोडीत रामदास स्वामी झटकाच आला पाहिजे. तुम्ही दासबोध वाचा, त्याच्यात ज्ञान समास वाचा, तुम्हाला झटकाच येईल कारण तुम्हालाच कळण फक्त. हा, कारण तो अनुभव आहे आपल्या साधकांचा. आणि तो अनुभव, कारण नाक खाजवलं का नक्त वर्मत म्हणतात ना, तुमच्याकडे आहे काय? पण नाक जर खाजवलं ना, जेव्हा नाक नाही त्याच्या समोर तर त्याला राग येतो. हा, आणि तसं रामदास स्वामी कळवमध्ये नाव व्हायचं महाराज. का? जे जे सांगितलंय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, पण तो अनुभव आम्हाला नाही, म्हणून सगळ्यांनी मिळून रामदास स्वामींच्या वाङ्मयावर बहिष्कार टाकला. आज कोणताच कीर्तनकार रामदास स्वामीचं वाङ्मय कीर्तनात येऊन देत नाही. का? आम्ही नक्ते हे त्याच्यातून शिकवतो. जाणेल भगवंत काय बोलायचं, जो जाणेल भगवंत त्या नाव बोलिले संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा. विठाला विठाला देव ओळखावा एक, तेच ज्ञान ते सार्थक, येण ती अवघीत निरर्थक पोटविद्या. रामदास स्वामी सांगतात कोणती विद्या आहे? पोटविद्या. म्हणून आपले बाबा सांगायचे भाऊ सगळे पोटामध्ये होते, मन कृष्णाचार्य होते, पण पोट बाबून तुकड बाबू होते. भाषा फक्त श्रीपादावानी वापरायची महाराज, आमच्यासारखे तोडून नाही गोड वाटत. पण रामदास स्वामी सांगतात येण ती अवघीत निरर्थक पोटविद्या. पोट भरायचं साधन आहे, दुसरं काही नाही. मग अशा संतांना जवळ करतील काय? नाही करणार. पण ते त्यांना आपण जवळ करायचं महाराज. का? आपला अनुभव मांडलाय जसाची तसा. सद्गुरूचा बोध भला परी त्याचा जपू नाही सांगितलं. हा विचारात साधके केला पाहिजे. सांगा आता, सद्गुरूचा बोध भला त्याचा जपू नाही सांगितला, हा विचारात साधके केला पाहिजे. किती वारकऱ्यांना कळलं सांगा आता? पण आमच्या येड्यातल्या येड्या साधकाला कळलं ना, त्याला माहिती आहे ना भाऊ चालूच आहे, ते चालूच आहे, बाबा सांगायचे भाऊ चालूच आहे. मग त्याचा काय प्रबोधाचा काय जप करायचा आहे? त्याच्यावर आरूढ राहायचंय का जप करायचा आहे? त्याच्यावर आरूढ राहायचंय महाराज. जप त्याचा करायचा नाही. सद्गुरूचा बोध भला परी जपू नाही सांगितला, हा विचारच साधके केला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या संतांचे पाईक हे तुम्ही आम्ही महाराज लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू का? सांगून जातो जाता जाता. भगवान शंकराला प्रश्न विचारला पार्वती मातेने, प्रभू तुम्ही ज्याचं चिंतन करता मला सांगा ना, तुम्ही काय चिंतन करता? म्हणले तुला सांगितलं असतं पण तू काही शहाणी नाही. म्हणजे कशावरून? मागच्या जन्मात काय केलं होतं तुला आठवत नसेल पण मला आठवते. मागच्या जन्मामध्ये अरे माझ्या आराध्यावर संशय घेतला, तू काय शहाणी का? आणि तुला शहाणं म्हणावं? नाही प्रभू आता घेणार नाही, नक्की नक्की घेणार नाही. तुम्ही आता मी शहाणी झाले, माग शहाणी नव्हते. तुम्ही त्याचं चिंतन करताना मला ते चिंतन सांगा. म्हणजे तुला असं सांगता येणार नाही. मग काय करावं लागेल महाराज? हा यमुना सागराला जिथे मिळते ना त्या ठिकाणी घेऊन गेले, डमरू वाजवला, काहीच ठेवलं नाही महाराज, पशु पक्षी सुद्धा नाही. आणि बसले भगवान शंकर समोर, पार्वती माता आहे. जसं आपले अधिकारी अगोदर सद्गुरूचं चिंतन करतात, नामाचं चिंतन करतात, डोळे मिटतात महाराज. भगवान शंकराने डोळे मिटले आणि नामाचं चिंतन आता पार्वती मातेला बोध द्यायचा, अनुग्रह द्यायचा म्हणून भगवान शंकरानं त्या नामाचं चिंतन करत असताना पार्वती मातेच्या अगोदर भगवान शंकराची अवस्था झाली. भगवान शंकराची अवस्था झाली आणि तुमची जशी होती ना तशीच झाली महाराज. हरे रामचरित सब आए, प्रेम पुलक लोचन जन आए,
सबाई प्रेम पुलक लोचन जल छाई श्री रघुनाथ रूप उर आवा परमानंद अमित सुख पावा. तुलसीदास वर्णन करतो भगवान शंकराच्या अवस्थेचं. आहे का नाही तुमच्यासारखी? ते एक वर्णन तुकोबर आहे. कंठी प्रेम राते नयनी नील लोटे हृदयी प्रगटे राम श्री रघुनाथ रूप उरावा परमानंद अमित सुख पावा हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे. आहे का नाही तुकोबराचा अभंग आणि तुलसीदासांचा अनुभव पाठ करून मांडलाय का घेऊन मांडलाय तुलसीदासांनी. भगवान शंकरांचा अनुभव मांडत असताना तुलसीदासांनी घेतला आणि तोच अनुभव 1000 किलोमीटरवर भंडारा डोंगरावर तुकोबरायांनी घेतला आणि तोच अनुभव तुमच्या घरात तुम्हाला आणून दिलाय. कोणी आणून दिला? ज्याने आणून दिला त्याचं वर्णन अभंगाच्या पहिले. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. हे संतजन हो तुम्ही कृपाळू आहेत. कृपाळू आहात. कसे कृपाळू? अहो सगळ्या अंगाने कृपाळू. संत कोणत्याही अंगाने कृपा करत असतात. चंदन कोणत्या बाजूने घासल्यावर सुगंध देतो? चंदन चंदन नसलं कळत तर विस्तव कळतो ना. विस्तव कोणत्या बाजूने धरल्या चटका बसतो? अंगारकनी बहुवसो बहुवसी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशिवसे. कोणत्या बाजूने विस्तव धरल्या चटका बसत? कोणत्या बाजूने धरल्यावर कमी चटका बसत नाही ना. कोणत्याही बाजूने धरा चटका बसल्याशिवाय राहत नाही. संत कोणत्याही अंगाने तुमच्या संगतीमध्ये येऊ द्या कृपाच करतो. तरीच लोखंडाला फेकून मारला राग राग तरी लोखंडाचं सोनं होते. तसा संत
आप्पा सांगत होते, म्हणजे कोणाच्या तरी येता येता एक हॉटेल बघितलं आणि रामदास बाबांना बैर दिशेला जावं लागलं, एसटी थांबवली. कुठं जायचं एक हॉटेल बघितलं, श्रीपादवर रामदास बाबा उतरले खाली आणि हॉटेल आहे म्हणून म्हणजे बाहेर जाता येईल आपल्याला. बाहेर जाण्याच्या निमित्तानं साधं घडला तो हॉटेलवाला मालक आणि तिथं वैष्णव गावा. सांगा काय मला नाही, सांगा ना मला नाही. अहो ज्ञानोबा यथार्थ तुमच्यापर्यंत आणून दिलं महाराज, तुमच्या अनुभवाला आणून दिलं या दोन महात्म्यानं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहिले महाराज. आता आपण कसे चालतो तो भाग वेगळा आहे, तो ज्याचा त्याचा भाग आहे, पण महात्मे मात्र ज्ञानोबा तुकोबारायांच्याच पावलावर चालत राहिले आणि म्हणून 28वी पुण्यतिथी सुद्धा एवढ्या दणक्यात. दुपारी बोललो कोणतरी आपल्या वर्ष श्राद्धाची चिंता आहे, आपल्या दावेची चिंता आहे, वाटून घेते दावे सुद्धा. म्हातारीचं एकाने घालायचं, म्हातारीचं एकाने घालायचं. महात्म्याची 28वी पुण्यतिथी, 25व्या पुण्यतिथीला हेलिकॉप्टर फिरलं महाराज. इथं जेवढे कीर्तनकार आहे एवढे हार परत कधी वाट्याला येतील सांगता येत नाही. सगळ्या कीर्तनकारांना अख्ख्या हाराने पडून टाकलं. इथं स्टेजवर उचलून घेतलं महाराज 5-5, 10-10 जणांनी. कशामुळं? या भूमीला पाय लागले. म्हणून महात्म्याच्या संगतीत तुम्ही आले ना, तुम्ही पण त्या कृपेला पात्र आहेत. लक्षात ठेवा, महात्म्याची कृपा अविरत आहे, अविरत. कधी असते कधी नसते, त्याला महात्म्याची कृपा म्हणत नाही. ती आई वडिलांची कृपा म्हणा फार तर. कधी असते कधी नसते. पोरगा चांगला वागला तर कृपा आहे, नाही चांगला वागला तर कृपा करतील सांगता येईल. महात्मे मात्र अविरत कृपा करत असतात. फक्त आपण त्याला सन्मुख व्हायचे. झालो सन्मुख तो कैसा सन्मुख चरण पावलो. म्हणून आपण संतांना सन्मुख व्हायचंय. हो, अविरत जे कृपा करतात ते कृपाळू आहेत, पण नुसते कृपाळू नाहीत. गावामध्ये 5च्या नंतर सुद्धा काही लोक कृपाळू होतात. गावाच्या खाली काट्या कुपाटीमध्ये जातात, तर नवीन पाहुणा दिसला का म्हणजे आज पाहुणचार नेलं काट्या कुपाटीमध्ये तिकडं, आणि असा पाहुणचार केला का त्या पाहुण्याला येताच आहे ना गावाकडे. हे काय कृपा कमी आहे का? 500 रुपये एका झटक्यात खर्च केले ना, मग कृपाळू नाही का? 500 रुपये खर्च केले ना, कृपाळू नाहीत का? अरे कृपाळूच आहेत पण सज्जन नाही. आम्हाला कृपाळू पाहिजे ना, सज्जनही पाहिजे. चला पुढं. आता कृपाळू भेटले, सज्जन भेटले, पण संत लागतात. आम्हाला नुसते सज्जन चालत. आता म्हणा काय फरक आहे सज्जनामध्ये आणि संतांमध्ये? महत्वाचा फरक शास्त्राने सांगितला बरं का. सज्जन चांगला वागतो, चांगला बोलतो, जगाचं हित करतो, पण वेदाला मानित नाही आणि देवाला मानित नाही. आणि आता कुठं तसं राहिलंय काय म्हणतो? तो सज्जन असू शकतो पण तो संत असू शकत नाही. जो वेदाला मानतो, जो देवाला मानतो, आणि ज्याचा सज्जन असून कृपाळू असून ज्याचा ब्रह्म सत्यत्वाचा चांगला आहे का आणि जगन मिथ्यत्वाचा निश्चय झालाय, त्याच नाव संत आहे. लक्षात ठेवा. म्हणून बाबा तुमच्याकडे बघताना कधी गरीब श्रीमंत म्हणून पाहत होते, कधी काळा गोरा, कधी उंच ठेंगा नाही ना, काय म्हणून बघत होते सांगा ना? तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. अरे देवच म्हणून तुमच्याकडे पाहत होते का? तर जगत नाहीच आहे, जगत मिथ्यात्वाचा निश्चय आणि एक ब्रह्म सोडून दुसरं काही नाहीच आहे. ब्रह्म सत्यत्वाचा निश्चय झालाय. म्हणून हा निश्चय ज्याचा झाला तोच भक्त संत पदाला पात्र आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असे महात्मे कारण आज संत म्हटलं का सगळे ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे बोट करतात, फार तर फार निळोबारायांकडे बोट
करतात. पण ऐका, भाग्याची आपण दिनोबरायानंतर संत झाले नाही असं वारकरी संप्रदाय जो समजतो आम्ही वारकरी संप्रदायाचे, त्यांचं म्हणणे निळोबरायानंतर संत झाले नाही. मी म्हणतो झाले नाही का तुम्हाला मिळाले नाही? हा, निळोबरायानंतर एक महात्मा अमरावती जिल्ह्यामध्ये अवताराला आला. त्याचं नाव प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज कवळे. आणि गुलाबराव महाराजांनंतर तेवढ्या ताकदीचा एकच महात्मा महाराष्ट्रानं बघितला, त्यांचं नाव श्रीपाद बाबा आहे. मग पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचणारे बघितले, आपण ऐकले, पण एका झटक्यात बाबानं त्यांच्यावर काट मारून शून्य मार्ग दिले. महाराज, अरे पाण्यावर चालत असशील तर 2 रुपयाची फक्त तुला किंमत आहे का? पाण्याहून पलीकडे जायला लागतातच किती 2 रुपये. तुझ्या लेखी आमची किंमत 2 पेक्षा जास्त नाही का? पुरावा नाथबाबांचा आहे. शिधी लावी पिशे कोणता या कुशे नेले राजा हुंचे पाणी काय. म्हणून कोणी पाण्यावर जरी चालत असला ना, त्याच्यापेक्षा ज्याच्या डोळ्यात अश्रू येतोय नामचिंतनात तो आम्हाला मोठा आहे. लक्षात ठेवा. अजून सांगतो, साक्षात देव म्हणून कोणीतरी तुमच्या समोर येईल, तुम्हाला चतुर्भुज रूप दाखवील, त्याच्यापेक्षा नामचिंतनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू येणारा, अंगावर रोमांच येणारा, कंठ दाटून येणारा श्रेष्ठ आहे. कशावरून? नामदेवराय महाराजांचं प्रमाणे साक्षात देव जेवतो. पण संतांच्या मांदियाळीमध्ये शून्यापेक्षा जास्त मार्क मिळाले नाही. लक्षात ठेवा. आणि तुम्ही घेतलेला अनुभव घेतला तेव्हा नामदेव पक्का झाला म्हणले, तोपर्यंत कच्चाच. सांगा ना, अजून काय कृपा केली पाहिजे संतांनी? त्याच विसोबा क्षेत्राला एवढ्या मोठ्या नामदेवाचा गुरु केला हो, ज्यांनी खापर नाही मिळून दिलं. हो, ज्यांनी खापर मिळून दिलं नाही. कृपणच जाते काही नाही. हा, काही काही ठिकाणी मी कृपणच गेल्यावर म्हणतात चहा पिणार का? चहा घेणार. हा, चहा घेणार का? हा, आणि पुढच्या वेळी येताना जेवायलाच यायचं. मग आता काही तुला गॅस संपला का? आता काही गॅस नाही. पुढच्या वेळी येताना जेवायलाच यायचं. गंमत सांगू का एक जाता जाता? ऐका, आमचा नगर जिल्हा मोकळा ढाकळा, माणसंही मोकळे ढाकळे, माणूस आमच्याकडे भरून पुरून उरली माणूस. आणि म्हणून आमच्याकडे ग्रंथ तयार झाले ज्ञानेश्वरी सारखे. आणि नुसती ज्ञानेश्वरी झाली काय, अमृतानुभव त्या जागेवर. आणि थोडे पलीकडे गेले 100 किलोमीटर वरती आणि एकच ग्रंथ लिहिला चांगदेव 65, तो सुद्धा त्याच्याच पानावर लिहून दिला. कोणाच्या पानावर? पान सुद्धा माऊलीने खर्च नाही केलं. पान कोणाचं होत? त्याच्याच पानावर लिहून दिलं. म्हणले बास, तेवढंच बास. आता माझ्याकडे पान सुद्धा खर्च करायची इच्छा नाही, कारण मी जिथं आता बसलोय ना, ही भूमी मला पान खर्चू दे. आमच्या नगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी तयार, अमृतानुभव तयार. मला सांगायचं ना, ती भूमी पण तशी लागते महाराज. कृपाळू उदार जसे महात्मे कृपाळू. मला कोणाचा निषेध करायचा नाही बरं का. म्हणजे गोविंद बाबा, मला तुम्ही काहीतरी असं वेगळं काही वाटून घेऊ नका. चालता चालता चिंतन आलं डोक्यात म्हणून मानलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे. एवढं कृपेचं दान माझ्या पदरात द्या. काय दान द्या?
सुंदर